मानस, आपण इथे तुझ्या बंगल्यावर का आलोय? नित्याने अग्नियाला ऐकू जावं या आविर्भावात जरा मोठ्यानेच ओरडत मानसकडे बघितलं. तसा तो गालात हसत तिला घेऊन खाली उतरला. पण इथे नित्याचं ऐकून अग्निय सोबत विष्णूही खूपच गंभीर झाले. अग्नी हा तिला त्याच्या बंगल्यावर घेऊन गेलाय. विष्णूला तर त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. म्हणजे डॉल तिच्या प्लॅनच्या राईट ट्रॅकवर आहे. बट आता फक्त त्याने तिला डॅड पर्यंत नेलं पाहिजे, कारण हा आपल्याकडे शेवटचा चान्स आहे. विष्णू, अग्नेयचं हृदय एका अनामिक भीतीने धडधडू लागलेलं. प्लॅनच्या इतक्या पुढे आल्यावर त्याला कोणतीच चूक नको होती. काहीही करून नित्याला ते पासवर्ड कळावे हीच आशा करत होता तो. डोंट वरी अग्नी, जर तो तिला तिथे घेऊन गेलाय तर नित्या रिकाम्या हाताने नक्कीच नाही येणार. विष्णूला अग्नीची हालत समजत होती. त्याचा त्याच्या डॅडसाठी किती जीव तडफडतोय हे दिसत होतं त्याला. मानस, सांगशील का आपण इथे का आलोय? बंगल्यात शिरायच्या आधी नित्याने मानसला बोलण्यात गुंतवून एक नजर मागे टाकली. पण बंगलोचा गेट खूप मोठा असल्याने तिला बाहेरचं काहीच दिसलं नाही. स्वीटी, तुला माझं प्रेम बघायचं होतं ना? मग असं समज मी तुला तेच दाखवायला घेऊन चाललोय. मानस बोलता बोलता जसा आत आला तसा हॉलमध्येच बसलेल्या आत्याचं लक्ष या दोघांवर गेलं. आणि मानस सोबत नित्याला बघून तिच्या ओठांवर काय ती स्माईल आली. नित्या बाळा तू? आत्याचा तो अति उत्साही चेहरा बघून नित्याने तर मनातच डोळे फिरवले. ही एक बाई मला बघून अशी खुश होते जशी पावसाला बघून बेडकं डरावतात. नित्याला तर तिच्या आत्याला बघून साधा हसूसाही वाटलं नाही. पण नशीब तिने तिचं हे भयानक एक्झाम्पल मनात दिलं होतं. जर समोर दिलं असतं तर आत्याबाई तर सदम्याने डायरेक्ट कोमात गेल्या असत्या. हो, ते आत्या म्हणजे मी. नित्याला तर तिच्या आत्याला काय उत्तर देऊ तेच समजेना. पण मानसने नित्याचा पकडलेला हात आणि त्याच्या ओठांवरचं ते फुललेलं हसू बघून आत्या काय ते समजून गेल्या आणि त्यांनी हसतच नित्यावरून बोट ओवाळून टाकली. ते बघून मानसचा चेहरा आणखीनच फुलला. मॉम, मला स्वीटीशी थोडं इम्पॉर्टंट बोलायचं आहे, सो प्लीज कोणाला माझ्या रूममध्ये पाठवू नको. मानस त्याच्या मॉमला सांगून तडक नित्याला घेऊन त्याच्या रूमकडे निघाला. तसे आता नित्याचे डोळे सताड मोठे झाले. पण इथे आत्या मात्र मनोमन खुश झाली. हो हो, जाणा, कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आत्या तर अशी काय रिॲक्ट करत होती जणू तिचा मुलगा आणि सून तिला आजी बनवण्याच्या प्रोसेसला चालले होते. मानस, अरे तुला जे सांगायचं ते तू बाहेरही सांगू शकतो ना. मानसच्या बेडरूम मध्ये जायला नित्यालाच आता भीती वाटत होती. तिला त्याच्यावर काळी मात्रही विश्वास नव्हता. स्वीटी, डोंट वरी, मी तुझ्यासोबत रोमॅन्टिक असं काहीच करणार नाही आहे. हा म्हणजे तू समोर असताना स्वतःला अडवणं माझ्यासाठीही अवघडच असतं. पण तुझ्या मर्जी पुढे तर काहीच नाही. बट येस, आपल्या लग्नानंतर मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. हा? मानसने नित्याला घाबरलेलं बघून हळूच तिला डोळा मारत म्हटलं आणि तिला घेऊन त्याच्या रूम बाहेर आला. तसा त्या समोरच्या स्क्रीनला त्याचा चेहरा स्कॅन होताच ते डोअर आपोआप उघडलं गेलं. ते बघून नित्या तर शॉकच झाली. मानस, हे कसं केलं तू? खरंच ती सिस्टीम बघून तिला त्याच्या स्मार्टनेसचा अंदाज आलेला. माझ्या डोअरला माझं फेस डिटेक्शन आहे. जोपर्यंत हे माझं फेस डिटेक्ट करणार नाही तोपर्यंत हा डोअर कोणीही उघडू शकत नाही.
मानस तिच्या बावरलेल्या चेहऱ्याकडे बघत हसतच आत आला. पण एवढी सिक्युरिटी का बरं? असा काय खजिना आहे तुझ्या रूम मध्ये? नित्या मानसाच्या रूमवर तिची बारीक नजर फिरवत बोलली. पण तिच्या या प्रश्नावर मानसच्या चेहऱ्यावरचं हसू आणखीनच गडद झालं. खजाना, इथे तर त्याच्यापेक्षाही प्रिशियस चीज आहे. एक अशी चीज जी मला या एशियातला टॉप 1 बिझनेसमॅन बनवू शकेल. मानसाचं ते गूढ बोलणं नित्याच्या तर डोक्यावरून गेलं. पण इथे क्षणाक्षणाला अग्नीची अस्वस्थता मात्र वाढत चाललेली. त्याच्या कपाळावरही घाम जमा झाला होता. सॉरी मानस, ते ह्या जन्मात तरी शक्य नाही. कारण त्या पोझिशनवर सध्या माझा भाई बसलाय आणि जिथे माझा भाई असतो ती उंचीही कोणी गाठू शकत नाही. नित्याच्या चेहऱ्यावर हे सांगतानाही किती तो अभिमान आलेला. ओ रिअली? आणि जर अग्निहोत्रीने स्वतःच ती पोझिशन मला दिली तर? यावेळी मानसच्या ओठांवर कुत्सित हसू होतं. आणि माझा भाई असं का करणार? त्याच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीला तो वाटायला बसलाय का? नित्याने हाताची घडी घालून चिडतच मानसवर नजर रोखली. तसं मानसने एक बटन दाबत तो पुन्हा हसत मागे झाला. पण त्याच्या पुढच्या क्षणाला तो बेड उचलून मागच्या भिंतीला टेकला आणि इथे नित्याचे डोळे मोठे होऊन तिचा हातही तोंडावर गेला. अगदी शॉक झालेली ती, कारण तिला तिथे खाली अजून एक डोर दिसत होता. मानस, हे काय आहे? नित्या तर आता पुरती घाबरली. म्हणजे श्रीजाने सांगितल्याप्रमाणे मामा खरंच खालच्या रूममध्ये असणार. या फक्त विचारानेच तिचे डोळे काठोकाठ भरून आले. हे डोंट वरी स्वीटी, डोंट बी स्केअर्ड. तुला बघायचं होतं ना मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते. प्लस तुझा भाई माझ्या समोर कसं वागणार. चल, तुला तुझ्या सर्व प्रश्नांची आज उत्तर देऊनच टाकतो. मानस नित्याचा हात पकडून तिला त्या डोअरपाशी घेऊन आला आणि त्याने वाकून घाईतच पासवर्ड टाकायला तिची नजर अगदी तीक्ष्ण झाली. खूप बारकाईने बघितलेला तिने तो पासवर्ड. पण आता आत काय असेल या भीतीने इथे नित्याचा जीव घशात आलेला. तरी तिला आता डगमगून चालणार नव्हतं. माणसाने पासवर्ड टाकताच तो डोअर आपोआप उघडला गेला आणि खालच्या बाजूला रस्ता ओपन झाला. तसं नित्याने पुन्हा तोंडावर हात ठेवला. तिला तर आत तो अंधार बघूनच काळीच धडधडायला लागलेलं. ती इतकी घाबरली होती की तिची धडधड अक्षरशः बाहेरपर्यंत ऐकू पडत होती. नित्या, कम. माणसाने परत तिचा हात खेचत तो पायऱ्यांवरून खाली उतरणार की तोच नित्याने तिचा हात मागे ओढत नकारार्थी मान हलवली. त्या लेकराचा तर आत जायच्या विचारानेच जीव घशात आलेला. ओ कम ऑन, घाबरू नको, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. मानस थोडा तिरकस स्माईल करतच तिला ओढत खाली उतरला. तसं नित्याला तिथलं वातावरण अगदी गरम जाणवलं. तिथे व्हाईट लाईट नसून फक्त गोल्डन लाईटने ती रूम सेट केलेली आणि बेसमेंटला असणारी ती रूम इतकी प्रशस्त होती की नित्या ही क्षणभर भारावून गेली होती. पण जशी तिची घाबरलेली नजर समोरच्या दृश्यावर पडली तशी नित्याच्या अंगावरची वलय ताठ होऊन ती भीतीने मागे अडखळली. तिला तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कारण समोर एक व्यक्ती वायरच्या गराड्यात बेडवर निश्चित पडला होता. त्याच्यासोबत 4 डॉक्टरांची टीम होती. पण त्या व्यक्तीची हालत बघून
कोणालाही तो जिवंत तर नक्कीच वाटणार नाही. ते वातावरण बघूनच इथे नित्याला अगदीच उचंबळून आलं. मानस, त्याला एक आवाज देतानाही तिचे शब्द किती ते अडखळले. तिचा श्वास भीतीने फुलून आला. पण तिची ती फाटलेली अवस्था बघून मानसच्या ओठांवरची स्माईल आणखीनच खुनशी झालेली. हीच तर भीती बघायची होती त्याला. पण पलीकडे पसरलेली ती भयान शांतता इथे अग्नीच्या हृदयाला मात्र पिळे पाडत होती. तिचा काहीच आवाज येत नाही बघून इथे अग्नेयाच्या कपाळावरून घामाची धार हळूच खाली ओघळली. आणि त्याने घाबरून विष्णूकडे बघितलं तर तोही पलीकडची शांतता समजण्याचा प्रयत्न करत होता. ओ स्वीटी, तू घाबरली का? घाबरू नको यार, मी आहे ना. मी असताना तुला कशाची भीती ना. मानसने नित्याचा हात पकडत तिला अजून समोर आणलं. तसा नित्याला समोरच्या व्यक्तीचा चेहरा आत्ता कुठे नजरेत पडला, पण ती त्यांना ओळखतही नव्हती. तू तू ओळखलं नाहीस यांना? नित्याची ती भीतीने भरलेली नजर बघून मानसने तिचे डोळे पुसले. तशी ती नकारार्थी मान हलवत घाबरत मागे झाली. पण इकडे फक्त मानसचाच आवाज कानावर पडत असल्याने नित्याच्या काळजीने अग्नेयचा जीव मात्र अर्धा झालेला. नेमकं तिकडे असं काय चाललंय ते त्यालाही समजत नव्हतं, म्हणून तो अगदीच अस्वस्थ झाला होता. कशी ओळखणार ना, कारण ह्यांना ओळखायला तुझा तेव्हा जन्म तरी कुठे झाला होता. ओके, नो प्रॉब्लेम, लेट मी इंट्रोड्यूस. सो स्वीटी, हे आहेत तुझे मामा मिस्टर सूर्यकांत अग्निहोत्री, तुझ्या भाईचे सो कॉल्ड फादर, जे जगाच्या नजरेत भले 24 वर्षापूर्वी मेले आहेत, पण माझ्या जगात अजूनही मी त्यांना जिवंत ठेवलंय. इकडे मानसच्या तोंडून निघालेले ते तप्त विषारी शब्द जसे नित्या आणि अग्नेयाच्या कानावर पडले, तसे इथे नित्याचे आणि तिकडे अग्नेयाचे डोळेही सताड उघडे पडले. नित्या तर त्या निर्जीव पडलेल्या देहाकडे क्षणभर पाहतच राहिली. पण त्यांची अवस्था पाहून तिच्या डोळ्यातून मात्र अश्रू येऊ लागले. मानस, आर यू आउट ऑफ युअर माइंड? हे कसं शक्य आहे? पण आत्ता मात्र नित्या मानसवर इतक्या काही जोरात ओरडली की क्षणभर तोही दचकला. स्वीटी, मी तुझ्यासोबत जोक का करेन बरं? आय एम डॅम सिरियस बेबी. मानस नित्याला रडताना बघून तिला जवळ घ्यायला जाणार की तिने त्याचा हात रागात धुडकावून लावला. माझे मामा, माझ्या भाई आणि आरूचे डाडा. मामा मामा. नित्या रडतच घाईत त्यांच्या जवळ गेली आणि तिने त्यांच्या हातापायाला चाच पडत त्यांचा हात हातात घेतला. पण तिकडे तिचा आक्रोश ऐकणारा अग्नी मात्र पुरता तुटून गेलेला. तोंडात उपडी मूठ घालत आणि डोळे गच्च मिटत त्याने स्वतःला कसं सावरलेलं हे फक्त त्यालाच माहीत. पण विष्णूला त्याची हालत बघवलीच गेली नाही आणि त्याने पुढे होत त्याला गच्च मिठी मारली. तसं अग्नेयनेही त्याच्या मिठीत त्याच्या अश्रूंना रित केलं. आपले डॅड जिवंत आहेत याचा आनंद करावा की त्यांच्या 24 वर्षाच्या वनवासाचं दुःख, तेच त्याला समजत नव्हतं. डॉक्टर, हे माझे मामा आहेत, माझ्या मामीचे हजबंड, माझ्या भाई आणि आरूचे डॅडा. ह्यांना काय झालंय? हे उठत का नाहीत? सांगा ना प्लीज. नित्या तर स्वतःला आता सावरूच शकली नाही. पण ते डॉक्टर काय बोलणार होते ना, ते तर फक्त हतबल होऊन समोरचा नजारा बघू शकत होते. तसंही त्यांच्या हातात तेवढंच तर होतं
त्यांना तोंड उघडण्याची मुफाच कुठे होती, म्हणून त्यांनी मानाच खाली घातल्या. मामा, अहो उठा ना, तुम्ही झोपला का आहात? मी तुमची नित्याचा आक्रोश आता वाढत चाललेला आणि तिला इतकं रडताना बघून आज कधी नव्हे ते अग्नेयलाही स्वतःला सावरताच येत नव्हतं. ओ स्वीटी, वाय आर यू क्राईंग बच्चा? तू का रडत आहेस? तिला रडताना बघून मानस काकुळतीने तिच्या जवळ आला. तिला रडताना पाहणं त्याच्याने शक्यच होणार नव्हतं. मानस, हे मामा काही बोलत का नाहीत? तू काय केलंस त्यांच्यासोबत? नित्याने आता रागात मानसाची कॉलरच पकडली. ती आता चांगलीच खवळली होती. स्वीटी, टेक अ इझी बेबी. मी कशाला काय करू त्यांना? ते तर मस्त शांत झोपले आहे. सध्या मी त्यांना फक्त स्लीप मोडवर ठेवलंय. सो तू त्यांचा इतका लोड नको घेऊ हा. मानसने नित्याचे पुढे आलेले केस मागे करत तिचे डोळेही पुसले. तो तर काहीच झालं नसल्यासारखा वागत होता. मानस, का केलंस तू हे सर्व? का तू मामांना इथे कैद केलंय? नित्या आता रडतच मानस समोर हतबल झाली. स्वीटू, बच्चा, मी तर काहीच नाही केलं यार. ज्यांनी केलंय ते तर गेले. मी तर फक्त त्यांचा वारसा पुढे चालवतोय. नित्याला रडताना बघून मानसचं तोंड अगदीच बारीक झालं. आणि तसंही नीतू, तूच बोलली होतीस ना की मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे सिद्ध कर म्हणून. मग बघ, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की मी तुझ्या भाईलाही माझ्या पायात आणू शकतो आणि त्याच्या डॅडासाठी तो येणारही. मग आता सांग, तुझा भाई जास्त ग्रेट आहे की मी? मानसने नित्याचा चेहरा प्रेमाने ओंजळीत घेतला. तुला काय वाटतं, माझ्या भाईला हे समजलं तर तो तुला सोडेल? नित्याची रागीट नजर आता अगदीच लाल भडक झालेली. पण तिच्या या प्रश्नावर मात्र मानसाच्या ओठांवरचं हसू आणखीनच विक्षिप्त झालं. तशी नित्या आता घाबरलीच. बट बेबी, त्याने मला पकडायला त्याला सांगणार कोण? कारण मी तर त्याला सांगणार नाही. आणि तुला तर मी आता माझ्यापासून लांब जाऊ देईन असं वाटतंय का तुला? बट डोंट वरी स्वीटी, मी तुला इथे अजिबात जबरदस्ती थांबवणार नाही. उलट तुझ्यासाठी माझ्याकडे एक खूप स्पेशल सरप्राईज आहे. ते बघितल्यावर तू स्वतःच इथून जाणार नाहीस. मानसाच्या बोलण्यावर इथे नित्या तर जागेवरच धिजली. पण तिकडे अग्नेयच्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण नित्या मानसच्या तावडीत सापडली होती. मग काय वाटतं तुम्हाला? नित्या खरंच मानसच्या तावडीत सापडली आहे का? आणि अग्नेय तिला तिथून सोडवू शकेल का? की ह्यावेळेस बाजी मानसची असणार आहे? खूप साऱ्या गोष्टी ह्यावेळी दाववर लागल्यात. कोणाचं तरी आयुष्य आणि कोणाचा तरी विश्वास, आणि यामध्ये उभा आहे आपला अग्नी. मग काय वाटतं, तो ह्यावेळीची ही परीक्षा पास करू शकेल का? हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.